नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडी नगरपंचायतीच्या हद्दीमधील भिंगेवाडीमधील या ठिकाणी अतिक्रमण आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि अतिक्रमणाची प्रोसेस चालू आहे। तानाजी नांगरे पाटील यांचं हे अतिक्रमण असल्याचं समजतंय। तर ते अतिक्रमण आहे ते काढण्याची प्रोसेस सध्या चालू आहे। या ठिकाणी आटपाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभवजी हजारे यांच्या नेतृत्वाखाली हे अतिक्रमण काढायचं चालू आहे। ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांना विचारात घेतलंय का याबद्दल आपण सविस्तर खुलासा करणार आहेत। जे तानाजी नांगरे पाटील यांचं हे अतिक्रमण आहे ते नांगरे पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। या अतिक्रमणा संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे? ॲक्च्युली ही अतिक्रमणच नाही, ही आमच्या मालकीचा जागा आहे। आमच्या मालकीचा जागा आहे, मालकीच्या चित्रसीमा व्यवस्थित आहेत। इथं आमचा 7.5 गुंठ जागा आहे, मालकीचा सगळा। आणि इथं रस्ता नसून आम्ही केलेल्या कोबावर इथं आतमध्ये तुम्हाला धावतो, आम्ही कोबा केलेला आहे। कोबा केला होता, त्या कोब्याचं आमचे ही धावून त्यांनी गपचूप ह्याला नगरसेवकला हाताशी धरून ह्या लोकांनी नोंद ओढली आणि त्या नोंदीच्या आधारे हे आम्हाला सांगतात की तुम्ही अतिक्रमण केले रस्त्यावर। मी आम्हाला ही रस्ता इथं नाहीच, अतिक्रमण कशाच आहे, पण माझ्या हद्दीमध्ये मी बांधकाम केलंय। मला रानात जायला यायला आणि मंदिराला जायला मी हे कोबा करून घेतलेला, जनावराचा कोबा माझा तिकडे तुटला, हा राहिलेला आहे। तरी सुद्धा ह्या लोकांनी कसल्याही परिस्थितीत येऊन तोडलं। पण ह्याला मी पेपरची मागणी केली, तुमच्याकडे काय सबूत असेल, हा रस्ता आहे किंवा माझी परमिशन इथं आहे, इथला नकाशा मला दावा, इथं पहिल्यापासून रस्ता आहे म्हणून, तर मी तुम्हाला पाडा मी स्वतःहून काढतो म्हणलं, बांधत बी नाही। पण ह्या लोकांनी कुठल्या तर राजकीय नेत्याच्या दबावाखाली आणि ह्यांच्याकडून पैसे खाऊन ह्या वैभव हजाऱ्यानं हे माझं बांधकाम पाडण्यासाठी आलेलं आहेत। आता माझ्या आईला इथं चक्कर आलते, बायपास झालाय आणि इथं पडली होती, तरी ह्यानं दयामाया न दाखवता ह्याने इथं बांधकाम पाडायला चाललंय। ती म्हणते कुणाला काय करायचं ते करा, मी पाडणार आहे। म्हणजे वैभव हजारे हा दंडीशाही करणारा माणूस आहे। आता सुद्धा माझ्या अंगावर ही पांग पाडत आहेत बघा, तुम्हाला दिसतंय। त्या लोकांनी एवढं अतिक्रमण केलेलं आहे, पण सामान्य दोन्हीकडची बाजू समजून घेतली पाहिजे। इथं रस्ता आहे का नाही, शहानिशा केली पाहिजे। पण कुठल्या त्या नेत्या दबावाखाली पैसे भेटलं म्हणलं का या अतिक्रमण तोडणे योग्य आहे का? सामान्य जनतेनं मला न्याय द्यावा, पोलीस प्रशासनाने आणि महसूल विभागाने मला न्याय दिला पाहिजे। पत्रव्यवहार केला, मी तहसीलदारला एक नोटीस दिलेला आहे, मागणी सगळं केलंय, कागदाची पुस्तकं मला मागणी दाखवा म्हणून सांगितलं मी। पण नगरपालिकेला केलेला आहे, पुन्हा पोलीस चौकीला मी अर्ज दिलाय, मी सगळं केलं। इथं वेळोवेळी माझ्याही जीवाला भरपूर धोका आहे। इथं वेळोवेळी माझ्या गाडीच्या मग गाड्या लागल्या जातात, दहशत माजवली जाते, मारून टाकायचं आश्वासन दिलं जाते। इथं हे सगळं करतात हे लोक। मी पोलीस चौकीला अर्ज दिलेला आहे सगळा, तुम्हाला मी अर्ज देतो, ते SP ऑफिसला दिला आणि इथं DYSP ऑफिसला एक दिलाय। मला शासनाने न्याय द्यावा, मला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे, मला त्यांनी मला न्याय द्यावा, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी जे अतिक्रमण केले आहे ते तानाजी नांगरे पाटील यांचं म्हणणं असं आहे की मी पत्रव्यवहार करून माझ्या पत्रव्यवहाराला उत्तर दिलं नाही, कशी काय कारवाई करू शकता? पहिली गोष्ट, हा जो रस्ता आहे हा सार्वजनिक रस्ता आहे। आम्हाला सार्वजनिक रस्त्यावरती जर कोणी अतिक्रमण केलं तर आम्हाला त्यांना विदाऊट नोटीस आम्ही ते अतिक्रमण काढू शकतो आणि रस्ता रहदारीसाठी आम्ही खुला करू शकतो, हे कायद्यामधले प्रोव्हिजन आहे। तर हे आम्ही त्यांना नोटीस दिल्या होत्या, एकदा नाही तर 2-3दा नोटीस दिल्या होत्या। तरी त्यांनी नोटीस देताना, आमच्याकडे फोटो आहेत अगोदरचे, नोटीस देण्याच्या अगोदरची स्थिती काय होती, त्यांनी खालचं फक्त बेस फाउंडेशन केलं होतं, त्यावेळेस त्यांना नोटीस दिली होती। तरी त्यांनी नोटीसला न काही जुमानता त्यांनी वरचं सुद्धा अतिक्रमण आणखी वाढवलं होतं। त्यानंतर मग आम्हाला तक्रार पण प्राप्त झाली होती इथल्या लोकांची, स्थानिक लोकांची काही। मग त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही छाननी केली असता तर रस्ता 3 मीटरचा आढळला आम्हाला। मग आम्ही मोजणी केली, 3 मीटर रस्ता नव्हता। त्यानंतर मग आम्ही पुढील आता ही नियोजित कारवाई जी आहे ते आज आम्ही केली आहे। संबंधितांना नैसर्गिक न्यायतत्वाचा कुठेही उल्लंघन झालेलं नाही। नैसर्गिक न्यायतत्वानुसार संबंधित व्यक्तींना आम्ही नोटीस देऊन त्या ठिकाणी ती पुढील कारवाई केलेली आहे। आज किती मीटरचा रस्ता ज्यावेळेस करताना त्याला मंजुरी किती मीटरची दिली होती? नाही, आमच्या रेकॉर्डला जे अभिलेख उपलब्ध आहेत आमच्याकडे, आता हा रस्ता जुना आहे, अभिलेखावर पाहिले असते 3 मीटरचा। आता त्या अभिलेखावरती पाहतो मी किती दिवसापूर्वी नोंद आहे, परंतु आमच्या अभिलेखावरती 3 मीटरची नोंद आहे। त्यामुळे मग आम्ही ते सदर रस्ता खुला करून घेतला रहदारीसाठी लोकांच्या।
आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.